morning students, how are you? Today we see 6-digit numbers. Okay, in last video also we see how to write 6-digit number or how to read 6-digit number. Okay, and about all rules of 6-digit numbers. ठीक आहे, आपण 6-digit नंबर कसे तयार होतात किंवा कसे लिहायचे कसे वाचायचे हे लास्ट व्हिडिओ मध्ये थोडंसं पाहिलेलं आहे. ओके, यू कॅन रीड द 6-digit नंबर. ओके, लास्ट ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये 6-digit नंबर कसा लिहायचा किंवा फिगरचा नंबर वर्ड मध्ये कसा लिहायचा हे सांगितलंय. ओके, नाव writing 6-digit numbers in figure. Okay, today we see writing 6-digit numbers in figure. ठीक आहे, जर अक्षरात एखादा नंबर दिला असेल, ओके, अक्षरात एखादा नंबर दिला असेल मीन्स इन वर्ड्स मध्ये जर नंबर दिला असेल तर तो फिगर मध्ये कसा लिहायचा ते आपण पाहूया. द फर्स्ट नंबर इज okay, first number is 8,09,043. okay, this is a 3. Okay, now we see first number 8,09,043. Okay, let's see how to write this number in figure. Okay, how to write this number in figure. First remember that पहिल्यांदा काय करायचं लक्षात ठेवा. आता हा वर्ड मधला नंबर जर फिगर मध्ये लिहायचा असेल तर काय करायचं, पहिल्यांदा सगळ्यात हायेस्ट जी प्लेस आहे तिथून लिहायला सुरुवात करायची. म्हणजे ह्या वर्ड मध्ये म्हणजे ह्या नंबर मध्ये वर्ड मध्ये जो नंबर दिलाय त्याच्यामध्ये हायर प्लेस कुठला आहे त्या हायर प्लेस मध्ये नेहमी लिहायला, त्या हायर प्लेस पासून लिहायला सुरुवात करायची. हायर मीन्स सगळ्यात वरचं मोठं प्लेस, सगळ्यात मोठं जी प्लेस आहे त्याच्यापासून लिहायला सुरुवात करायची. आणि ओळीनं त्या प्लेस नंतर त्यापेक्षा थोडस छोटं प्लेस कुठलं आहे, त्यानंतर छोटं प्लेस कुठलं आहे, रिस्पेक्टिव्हली त्या प्लेस मध्ये आपण 1 to 9 नंबर्स लिहित जायचं. आलं लक्षात? आता तुम्हाला प्लेसेस सगळे माहिती आहे. ओके, फ्रॉम युनिट प्लेस टू लॅक प्लेस. ओके, आता 6-digit नंबर पर्यंत म्हणजे लॅक प्लेस पर्यंत तुम्हाला आता सगळे प्लेसेस माहिती आहेत. मग काय करायचं, वर्ड मधून फिगर मध्ये नंबर लिहिताना काय करायचं, पहिल्यांदा प्लेस सगळ्यात मोठं जे प्लेस आहे तिथून लिहायला स्टार्ट करायचं. आलं लक्षात? आणि मोठ्या प्लेस नंतर मग त्यापेक्षा छोटं जे प्लेस आहे त्या प्लेस मध्ये नंबर लिहायचा. त्यानंतर छोटं जे प्लेस आहे त्या प्लेसला जो जिथं नंबर दिलाय तो लिहायचा. आलं लक्षात? आणि समजा एखाद्या प्लेसला नंबरच नसेल, एखादा प्लेस तिथे नसेलच, फॉर एक्झाम्पल 1000 प्लेस नसेल किंवा 100 प्लेस नसेल किंवा युनिट प्लेस नसेल त्या नंबर मध्ये, तर अशा वेळी काय करायचं, तर त्या नंबरला त्या प्लेसच्या जागी 0 द्यायचं. आलं लक्षात? एखादं प्लेस जर ह्या वर्ड नंबर मध्ये दिलं नसेल तर तिथं काय लिहायचं, 0. त्या प्लेसला 0 लिहायचं. आलं लक्षात? किंवा तसंच पुढे जायचं नाही किंवा त्या प्लेसला दुसरा नंबर लिहायचा, अंक लिहायचा नाही, दुसरा डिजिट लिहायचा नाही, तर त्या ठिकाणी काय करायचं, 0 लिहायचं. मी हे सॉल्व्ह करून दाखवते. ओके, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. Then writing numbers in figure. ज्यावेळी आपण फिगर मध्ये नंबर लिहितो त्यावेळी काय करायचं बघा, राईट द डिजिट इन हायेस्ट प्लेस फर्स्ट. ओके, हायेस्ट प्लेसचा डिजिट पहिल्यांदा लिहायचा. देन इन ईच ऑफ द नेक्स्ट स्मॉलर प्लेसेस. नेक्स्ट स्मॉलर प्लेसेस म्हणजे त्यापेक्षा छोट्या प्लेसला परत डिजिट लिहायचे फ्रॉम 1 to 9.
इफ देर इज नो डिजिट इन दॅट प्लेस, एखाद्या प्लेसमध्ये जर डिजिट इथं दिलेलंच नसेल क्वेश्चन मध्ये, तर काय करायचं, यू राईट 0 इन दॅट प्लेस. ओके, यू राईट 0 इन दॅट प्लेस. ओके, नाउ फॉर एक्झाम्पल दिस 8,09,043. ओके, आता सगळ्यात हायेस्ट प्लेस कुठला दिलेलं इथं, लॅक. लॅक इज अ हायेस्ट प्लेस. ओके, लॅक म्हणजे सगळ्यात मोठं. ठीक आहे, मी काय करते इथं वरती आधी प्लेसेस लिहून घेते. ठीक आहे, दिस इज अ लॅक प्लेस. ओके, लॅक नंतर स्मॉलर प्लेस कुठलं असतं, 10,000. ओके, 10,000. ठीक आहे, 10,000 नंतरच प्लेस कुठला आहे, 1000. आधी मी प्लेसेस सगळे लिहून घेते, देन मी पुट और राईट द नंबर्स इन दॅट प्लेस. ओके, लॅक प्लेस आपल्याला 6 डिजिट पर्यंतच लिहायचंय, म्हणून काय पहिलं सगळ्यात हायेस्ट प्लेस कुठला आहे, लॅक प्लेस, कारण आपण 6 डिजिट शिकायला लागलो. ठीक आहे, लॅक प्लेस सगळ्यात हायेस्ट. त्यानंतर 10,000, त्यानंतर 1000. आफ्टर 1000 देर इज अ 100. ओके, द प्लेस 100. आफ्टर 100 देर इज अ tens place. Okay, tens. And after tens there is a unit place. Okay, बघा 1 2 3 4 5 6 डिजिट आपल्या आता ह्या प्लेसेसला येणार, कारण वी लर्न अबाउट 6 डिजिट नंबर. ठीक आहे, लॅक. त्यानंतर स्मॉलर प्लेस कुठला आहे, 10,000. 10,000 पेक्षा स्मॉलर प्लेस आहे 1000. 1000 पेक्षा स्मॉलर प्लेस आहे 100. 100 पेक्षा स्मॉलर प्लेस कुठला आहे, टेन्स. अँड आफ्टर टेन्स देर इज अ युनिट प्लेस. ओके, नाव रीड हियर 8 lakh है. ओके, 8 lakh means in lakh place there is a 8. Here given is a 8. ओके, तर काय दिलेलं आहे lakh place ला 8. So we write 8 in a lakh place. ओके, after 8 there is a 9,000. ओके, 9,000. We read the 1,000 and 10,000 and 1,000 place together. ओके, आपण काय करतो, 10,000 and 1,000 place आपण टुगेदर रीड करतो, है की नाही. मग आता 10,000 ला काय दिलंय का, कुठलं डिजिट आहे का, नाही. 9,000 म्हणजे ते काय होणार, 1000च्या प्लेस मध्ये 9 जाणार. ठीक, काय करायचं आता, म्हणजे 10,000चं प्लेस इथं दिलेलं नाही, फक्त 1000चं प्लेस दिले. मग 1000 ला आपण काय लिहायचं, 9 लिहायचं. मग 10,000च्या प्लेसला काय दिलेलं नाही, मग काय करायचं, काही दिलेलं नसेल, देर इज अ नो एनी नंबर इन दॅट प्लेस, देन वी राईट द 0 इन दॅट प्लेस. ओके, जर एखाद्या प्लेसला जर नंबर दिलेला नसेल तर तिथं वी हॅव टू राईट 0. ओके, आपण काय करायचं, 0 लिहायचं. नाव 9,043. अगेन देर इज अ नो एनी नंबर ऍट 100 प्लेस. इथं 100 प्लेस कुठं दिले का बघा, दिले का 100 प्लेस, 100 प्लेस दिलेले नाही. देर इज नो एनी नंबर ऍट 100 प्लेस. सो वी राईट हियर 0 अगेन. ओके, इन 100 प्लेस वी हॅव टू राईट 0, कारण 100 प्लेसला तिथं नंबर दिलेला नाही. आफ्टर देर इज अ 43. ओके, 9,043. 43 means there is a 4 at tens place and 3 at unit place. आलं लक्षात. 43 म्हणजे आता आफ्टर 43 बघा, 43 असेल तर आपण काय करतो, हे 3 is at unit place and 4 is at tens place. Okay, at tens place. Now we have to write 4 at tens and 3 at unit place. आलं लक्षात. 4 is at tens place and 3 is at unit place. I repeat once again. ओके, काय करायचं, ज्यावेळी आपण एखादा वर्ड मधला नंबर फिगर मध्ये लिहितो त्यावेळी काय करायचं, आधी बघायचं तिथं कुठले प्लेस दिलेत, सगळ्यात हायेस्ट प्लेस कुठला दिलाय हे बघायचं. ओके, आणि त्या प्लेस पासून लिहायला स्टार्ट करायचं. हायेस्ट प्लेस, सगळ्यात मोठा प्लेस, त्या प्लेस पासून लिहायला स्टार्ट करायचं. तुम्ही जोपर्यंत प्रॅक्टिस करणार आहे तोपर्यंत असं वरती सगळे प्लेसेस आधी लिहून घेत चला. ठीक आहे, मग एकदा तुम्हाला समजलं की मग प्लेसेस लिहायची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही नंबर लिहू शकता. ठीक आहे, जोपर्यंत तुम्हाला येत नाही तोपर्यंत काय करा, आधी प्लेसेस लिहून घ्यायचे. आता इथं हायेस्ट प्लेस लॅक आहे, मग लॅक पासून मी सुरुवात केली तर सगळी प्लेसेस आधी लिहून घेतले. लॅक, देन 10,000, 1,000, 100, टेन्स ऍट युनिट. आलं लक्षात, हे सगळे प्लेसेस लिहून घेतले.
त्यानंतर काय केलं, ह्या प्लेसेस मध्ये काय करायचं, आता आपण नंबर लिहायचे, डिजिट लिहायचे, आणि जर एखादं प्लेस दिलं नसेल तर तिथं 0 लिहायचं. ठीक आहे. मग आता इथं लॅक प्लेसला काय दिलंय 8, म्हणून मी 8 लिहिलं. आता इथं दिलं 9000. ओके, 9000. इथं तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं, 10,000 आणि 1000 ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. ठीक आहे. इथं 2 अंकी नंबर असेल तर काय लिहायचं, 10,000ला त्यातला नंबर लिहायचा आणि 1000ला नंबर लिहायचा. पहिला नंबर 10,000 आणि दुसरा नंबर 1000ला लिहायचा. आणि जर एकच नंबर असेल, एकच डिजिट असेल, आता इथं कसं 9000 आहे, तर तो काय करायचा, 10,000 मध्ये 0 लिहायचा आणि 1000 प्लेसला 9 लिहायचं. आलं लक्षात. अँड 9043. आता इथं 100 प्लेसचा कुठं उल्लेखच केला नाही, म्हणून 100 प्लेसला काय केलं मी 0 लिहिलं. ठीक आहे. आणि 10 आणि युनिट 43 मीन्स 43 आपण कसं लिहितो, युनिट प्लेसला 3 आणि टेन्स प्लेसला 4. ठीक आहे. नाव वी गेट द नंबर 8,09,043. Okay, we put the comma. We should put after 3 digit there is a comma. Then after 2 digit there is a comma. Okay, we get the number 8,09,043. आलं लक्षात. जर आपण 0 लिहिले नाही, त्या प्लेसला काहीच नाही म्हणून आपण डायरेक्ट जर लिहित गेलो तर कसं होणार बघा, ते हे 0 लिहिलाच नाही. ओके, बघा ते 8 लाख झालं का, नाही झालं. किती झालं रे, 89,000 झालं, 89,043 झालं. मग 8 लाख झालं का हे, जर आपण इथं हिथला 0 जर लिहिला नसता, हे प्लेस नाही म्हणून 0 जर बिन देता आपण तसंच लिहिलं असतं तर हे दिस इज अ रॉंग मेथड. आलं लक्षात, दिस इज अ रॉंग मेथड. आता काय आपल्याला नंबर मिळाला, वी कॅन राईट लाईक दॅट. दिस वर्ड मध्ये जो नंबर दिलाय तो आपण फिगर मध्ये ह्या पद्धतीने लिहू शकतो, 8,09,043. ओके, आय गिव्ह यू अनदर एक्झाम्पल. Four lakh 20,500. 4,20,500. Okay, now let's see how to write this figure. This number in figures. First, we write down the places. Okay, there is a lakh. Lakh is the highest place. Now, I write down the first places. Okay, L means lakh. Okay, in short, 10,000. Then 1,000, 100, tens and unit. Okay, now there is a 4 lakh, so I place this 4 in this. Okay, 4 lakh. The next 20,000. Okay, 20,000 means 2 at 10,000 place and 0 at 1,000 place. आता इथं 0,000 place ला कुठला नंबर नाहीये बघा. 20,000 म्हणजे 20,000 असं आहे ना. 20,000 वी हॅव टू राईट 20,000 या पद्धतीने, म्हणजे 20 दिस इज ऍट 10,000 प्लेस अँड दिस इज ऍट 1,000 प्लेस. 1,000 प्लेसला कुठला नंबरच नाही, मग तिथं काय होणार, 0 होणार. आणि 10,000 प्लेसला काय येणार, 2 येणार. आणि इथं काय येणार, 0 येणार. आलं लक्षात. मगाच्या पेक्षा इथं कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. मगाशी काय होतं, 9,000 होतं म्हणून आपण 1,000च्या प्लेसला 9 लिहिलं. आता 20,000 आहे. 20,000 म्हणजे मग कसं लिहायला लागणार आपल्याला, 10,000च्या प्लेसला 2 आणि 1,000च्या प्लेसला 0. नाव दिस इज अ 20,000. आलं लक्षात. देन 500. ओके, देर इज अ 500. इन 100 प्लेस देर इज अ 5. सो वी हॅव टू राईट 5. After that there is a no any number. Okay, at tens place and unit place there is a no any number. So we should write there 0. Okay, in tens place 0. In unit place there is a 0. ठीक आहे. आलं लक्षात. काय केलं, 4 lakh. lakh place ला 4.
20,000. Okay, we have to write 20,000 like this. 20,000 means at 10,000 place 2 and at 1,000 place 0. Okay. Then 500, at 100 place we write here 5. And there is no any number at 10 n units. So we write here 0. Okay. Now this is our number in figure. 4,20,500. Okay, 4,20,500. आलं लक्षात? We get the figure 4,20,500. Okay, there are two important points. You have to remember two important points. काय करायचं? पहिलं स्टार्ट कुठनं करायचं? जेव्हा आपण वर्ड्स मधला नंबर फिगर मध्ये कन्वर्ट करतो त्यावेळी काय करायचं? स्टार्ट करताना हायेस्ट प्लेस पासून स्टार्ट करायचं. ओके, दिस इज अ वन पॉइंट. आणि रिस्पेक्टिव्हली हायर प्लेस नंतर कुठले जे प्लेस आहेत स्मॉलर त्या प्रत्येक प्लेस मध्ये आपण 1 to 9 जे नंबर दिलेले असतात ते प्लेस करायचे. ठीक आहे. आणि त्यानंतर काय करायचं? दुसरा महत्वाचा पॉइंट, जिथं आपल्याला देर इज नो एनी नंबर, इफ देर इज नो एनी नंबर इन दॅट प्लेस you write 0. Okay, if there is no any number in that place you write 0. एखाद्या प्लेसचा तिथं उल्लेखच केला नसेल, ठीक आहे, एखादा प्लेस तिथं दिलंच नसेल तर तिथं काय करायचं? 0 लिहायचं. 0 लिहायला विसरायचं नाही, अदरवाइज युअर फिगर इज रॉंग. ओके, तुमचं मग ते फिगर चुकू शकते लिहायला जर 0 तुम्ही लिहायचं विसरलात. आलं लक्षात? नाउ इन नेक्स्ट व्हिडिओ we see another points from this chapter. Okay, now we stop here. Okay, bye.